जितने मैम को बोलेंगे उतने जल्दी अपने को रिकॉर्डेड लेक्चर्स वगैरह मिलेंगे ना। स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस मॅम. हो मॅम. ओके. परवा आपण लाईन कमांड, कॉपी कमांड, पॉलीलाईन कमांड, ओके, नंतर आर्क, इलिप्स, नंतर रेक्टँगल, सॉरी रिजन जॉमेट्री, कॉपी, ॲरे, हे सगळ्या कमांड आपण परवा बघितल्या. आता नेक्स्ट कमांड बघूया. Okay, F enter. This command can be used to add rounded corners to the sharp edges of the geometry. These rounded corners are also called as fillets. F enter म्हणजे काय तर फिलेट कमांड आहे. आता राउंडेड कॉर्नर असतील, ओके, म्हणजे आपण आता एखादा टेबल असतो तर त्याचे कॉर्नर कसे असतात, एकदम स्ट्रेट एज असतात, ओके, तर त्याला आपण राउंड द्यायचा असेल, ओके, राउंड करायचं असेल किंवा त्याच्या दोन टोक जोडायचे असतील तर त्या AutoCAD मध्ये कसं जोडणार, फिलेट कमांड यूज करून जोडणार. ओके, कोणती कमांड यूज करणार, फिलेट. मग तिथे तुम्ही काय करायचंय, F एंटर. मी AutoCAD पण ओपन करते, मॅडमच्या लॅपटॉप मध्ये आहे AutoCAD. साइड बाय साइड लिहून घ्या. F एंटर फॉर फिलेट. तोपर्यंत कमांड बघूया ओपन होतो. फिलेट नंतर CHA, chamfer command. Okay, this command can be used to add slant edges to the sharp corners. आता इथं
राऊंडेड कॉर्नर्स असतील तर त्याला आपण शार्प कॉर्नर्स करू शकतो. आणि इथं चाम्पर म्हणजे त्याला राऊंड शेप आपण प्रोव्हाइड करू शकतो. CHA एंटर केल्यानंतर चाम्पर कमांड येते किंवा डिरेक्टली तुम्हाला इथं हे असतात टॅब्स अँड पॅनल्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला चाम्पर कमांड, फिलेट कमांड भेटते. ओके. नंतर LA enter. This command can be used to open layer properties. Layer properties म्हणजे काय तर एखाद्या लाईनला कलर वगैरे द्यायचा असेल, एखाद्या लाईनची थिकनेस वगैरे चेंज करायची असेल तर तिथं आपण लेअर प्रॉपर्टीज मधून काय करतो तर चेंज करतो. ओके. फिलेट कमांड, चाम्पर कमांड अँड लेअर कमांड. ओके. नंतर AutoCADच्या शॉर्टकट कीज आहेत. शॉर्टकट कीज आपण बघूयात. फिलेट, चाम्पर आणि लेअर कमांड आपण बघितले आता. फिलेट कशासाठी यूज करायचं तर कॉर्नर्स, शार्प कॉर्नर्स फॉर्म करण्यासाठी. चाम्पर राऊंडेड कॉर्नर फॉर्म करण्यासाठी. ओके. जर आपला एक रेक्टँगल असेल आणि त्याला आपल्याला एक साइडला असा सर्क्युलर बोर्ड द्यायचा असेल, ओके, सर्क्युलर करायचं असेल तर आपण काय करणार, चाम्पर कमांड यूज करणार. ओके. नंतर लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन आपण काय करतोय तर एखाद्या लाईनचं लेअर म्हणजे त्याचं कलर प्रॉपर्टीज असतील, ओके, नंतर त्याची थिकनेस असेल तर ती आपण लेअर प्रॉपर्टीज मधून चेंज करतो. ओके. नंतर बघा कीबोर्ड शॉर्टकट कीज. आता कीबोर्ड म्हणजे आपल्या जे कीबोर्ड वरती कीज असतात त्याच्यातून आपण शॉर्टकट की कोणत्या यूज करू शकतो. आता Ctrl+N, Ctrl+N प्रेस केल्यानंतर काय होणार आहे, न्यू डॉक्युमेंट ओपन होणार आहे. आता तुम्हाला एखादं डॉक्युमेंट ओपन करायचं असेल, नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं असेल तर तुम्ही कुठे जाणार, एकतर ऍप्लिकेशन मेन्यू बार मध्ये जाणार, तिथं बघणार न्यू डॉक्युमेंट आणि क्लिक करून मग तुम्ही ते ओपन करणार. ओके. पण तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावरून म्हणजे आपलं जे कीज आहेत त्याच्यावरून कसं करणार तर कंट्रोल प्रेस करणार, N प्रेस करणार, तुम्हाला न्यू फाईल ओपन होते. ओके. फॉर सेव्हिंग द ड्रॉइंग. आता ड्रॉइंग सेव्ह करायचं असेल तर Ctrl+S. ओके. Ctrl+S सगळ्यांना माहित असेल. कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला एखादं सेव्ह करायचं असेल चेंजेस, आपण एखाद्या ह्याच्यामध्ये एक्झिस्टिंग फाईल मध्ये चेंजेस केले असतील आणि ते सेव्ह करायचे असेल किंवा न्यू फाईल असेल सेव्ह करायची असेल तर आपण काय करतो, Ctrl+S प्रेस करतो. ओके. काय करतो, Ctrl+S. इथे ड्रॉइंग ओपन झाले. ओके. हे आपण बघितलंय, कोण सांगते मला. स्टार्ट ड्रॉइंग, नंतर ओपन फाइल्स, ओपन अ शीट, हे काय सगळं युजर इंटरफेस आहे. ओके. त्याच्यानंतर आपण स्टार्ट ड्रॉइंग म्हणल्यानंतर ड्रॉइंग 1 DWG एक्सटेन्शन फाईल येते. ओके. आता इथं आपण काय बघूयात, काल परवा ज्या आपण कमांड बघितल्या, ओके, काल परवा ज्या आपण कमांड बघितल्या त्या कमांड आपण इथं बघूया. CAD मध्ये डिरेक्टली कसा यूज करणार ते बघूया. फर्स्ट कमांड आपली लाईन कमांड होती. ओके. फर्स्ट कमांड लाईन कमांड. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये लाईन कमांड साठी काय करतो आपण, हा पटकन सांगा चला. L enter. L एंटर. ओके. L एंटर केल्याबरोबर काय दिसतंय आपल्याला, वन मिनिट.
लवकर जॉईन होत चला. ओके, एल एंटर केलं मी. एल एंटर केलं पण मी त्या कमांड मधून काय झाले, बाहेर निघले. ओके, बाहेर कसं निघले, एस्केप प्रेस करून. ओके, आता परत एकदा एल एंटर करते. ओके, एल एंटर केलं मी. बराच वेळ घेते. ओके, एल एंटर केल्यानंतर इथं काय येते माझं कमांड बार मध्ये किंवा कमांड लाईन मध्ये काय येते, लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. ओके, लाईन कमांड स्टार्ट झाले. आता स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट म्हणते. ओके, फर्स्ट पॉइंट मी स्पेसिफाय केला. ओके, नंतर स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. आता इथं माझी लाईन कशी येते, स्ट्रेट येत नाही, वाकडी तिकडी लाईन येते. त्यासाठी मी काय करणार, कोण सांगेल, कोणता मोड ऑन ऑफ करतो आपण ह्यासाठी? ऑर्थो मोड. ऑर्थो मोड. ओके, ऑर्थो मोड आपण ऑन केला. केल्याबरोबर काय झालं, लगेच आपली लाईन स्ट्रेट झाली. एकतर 90 डिग्री मध्येच ती रोटेट होती. ओके, ही झाली आपली लाईन कमांड. सिम्पली काय करायचंय, एल एंटर करायचंय आणि तुम्हाला जशी हवी तशी लाईन तुम्ही काढायची. ओके, हे लाईन कमांड मी काय काढलं, एक रेक्टँगल काढला. ओके, नेक्स्ट कमांड कोणती होती आपली, लिहून घेतले का तुम्ही? सांगा लवकर. नेक्स्ट कमांड लाईन नंतर कोणती कमांड होती? सगळेजण सी. ओके, सी एंटर. ओके, सी एंटर केल्यानंतर काय होते, सर्कलची कमांड स्टार्ट होती. ओके, सी एंटर केल्यानंतर काय होते, सर्कलची कमांड आपली स्टार्ट होती. आता इथं बघा खाली म्हणते सर्कल स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर अ सर्कल ऑर 3P 2P TTR. हे असे 3 प्रकारचे 4 प्रकारचे तीन प्रकारचे सर्कल आहेत आणि हे सेंटरचं एक सेपरेट सर्कल. आता काय म्हणते आपल्याला, स्पेसिफाय सेंटर पॉइंट ऑफ द सर्कल. आता आपण सेंटर पॉइंट स्पेसिफाय केला की लगेच आपल्याला काय होणार आहे, सर्कल ड्रॉ करणार. म्हणजे मी इथं सेंटर पॉइंट स्पेसिफाय केला. नंतर आता मला किती रेडियसचा, आता त्याच्यामध्ये मी रेडियस देणार आहे का डायमीटर देणार आहे हे आपण खाली ठरवायचं. ओके, जर रेडियस देणार असेल तर डायरेक्टली रेडियस देऊ शकतो. जर डायमीटर द्यायचा असेल तर आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करून डायमीटर द्यावा लागेल. ओके, आता किती रेडियस द्यायची, किती द्यायची रेडियस सांगा लवकर, लवकर सांगा. काहीतरी एक व्हॅल्यू सांगा ना. 5. ओके, 5 एंटर. तर ते काय झालं, माझा 5 चा सर्कल तयार झाला. आता ते पूर्ण असा डॉटच दिसतोय. आपले युनिट्स आपल्याला बघावं लागतील, आपण युनिट सेटअप नव्हतं केलं. सर्कल कुठं गेलं, आपला हेक्सागॉन आलाय, कसा आलाय नाही माहिती. ओके, सिलेक्ट करून डायरेक्ट डिलीट केलं तरी डिलीट होतं. ओके, परत एकदा सी एंटर करते मी. सॉरी, आपण पहिल्यांदा युनिट सेट करूया. युनिट सेट करण्यासाठी काय करणार, पहिल्यांदा युनिट सेटअप साठी काय करणार, UN एंटर. UN एंटर. ओके, UN एंटर. युनिट सेटअप करण्यासाठी UN एंटर केलं. ओके, नंतर आता ह्याच्यामध्ये काय आपण बघणार,
डेसिमल युनिट बघूयात आणि प्रिसिशन 0.0. ओके, मिलीमीटर्स मध्ये येत आहे, पण आपण मीटर मध्ये घेऊयात. ओके, मीटर्स चूज करूयात. ओके म्हणलं, आपले युनिट सेट झाले. ओके, आता परत सी एंटर करते. सी एंटर केल्याबरोबर सर्कलची कमांड स्टार्ट होते. ओके, फर्स्ट पॉइंट सेंटर पॉइंट स्पेसिफाय केला मी. ओके, एक 10 मीटरचा आपण सर्कल घेऊयात. एंटर केलं. ओके, 10 मीटरचं हे काय झालं, सर्कल तयार झालं. सर्कल काय येत नाही. ओके, परत एकदा मी सर्कल कमांड मधून बाहेर पडायचंय मला, तर मी काय प्रेस केलं, एस्केप की प्रेस केली. ओके, एस्केप की काय केली, प्रेस केली आणि कमांड कॅन्सल 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 आलं बघायचं, म्हणजे सर्कल कमांड मधून मी बाहेर पडले. परत एकदा जाते, सी एंटर. ओके, सी एंटर केल्यानंतर आता आपण काय करूयात, सेंटर स्पेसिफाय करूया आणि ह्याला काय देऊयात, रेडियस देऊयात, सॉरी डायमीटर देऊयात. ओके, डायमीटर किती द्यायचा, कोण सांगेल डायमीटर किती द्यायचा? डायमीटर माहिती आहे ना तुम्हाला? किती देऊ डायमीटर? फास्ट सांगा, काहीतरी व्हॅल्यू सांगा लवकर. लक्ष आहे का नाही सगळ्यांचं? 10. ओके, 10 देऊया. ओके, 10 दिला मी डायमीटर आणि एंटर केलं. ओके, तर 10 डायमीटरचं माझं काय झालंय, सर्कल तयार झालं. ओके, 10 डायमीटरचं काय झालं, सर्कल तयार झालं. ओके, नंतर सर्कल मध्येच अजून रेडियस देऊन काढलं, डायमीटर देऊन काढलं, नंतर 3p 2p आणि TTR. ओके, टँजंट टँजंट रेडियस. ओके, ते बघूयात आता. त्याच्यासाठी पण काय करायचं, सी एंटर करायचं. सी एंटर केल्यानंतर आता इथं खाली जायचं 3p, त्यासाठी तुम्ही 3p एंटर करू शकता. 3p एंटर केल्यानंतर आता फर्स्ट पॉइंट ऑन अ सर्कल. ओके, फर्स्ट पॉइंट, नंतर सेकंड पॉइंट आणि नंतर थर्ड पॉइंट. तुम्हाला कुठं पाहिजे, तो थर्ड पॉइंट. ओके, मला इथं पाहिजे थर्ड पॉइंट, या सर्कलला मला चिटकून जायचंय, मला ह्या इथं पाहिजे थर्ड पॉइंट. ओके, तर ह्या अशा पद्धतीचं आपण सर्कल काढू शकतो. मला फर्स्ट पॉइंट इथं पाहिजे होता, सेकंड इथं आणि थर्ड इथं, तर त्यासाठी मी एक ट्रायंगल काढते, जे लक्षात येईल तुम्हाला. ओके, 3p सर्कल होतं. सी एंटर केलं. 3p मध्ये इथून डायरेक्टली जाऊ शकतो आपण. नंतर स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट म्हणते. आता माझा फर्स्ट पॉइंट कोणता असेल, ही साइड असेल. नंतर सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट कोणता असेल, मैम 33 नंबर ला ज्वाइन करो. किती लेट जॉईन होत आहे. ओके, सेकंड पॉइंट माझा कोणता असेल, हा असेल आणि थर्ड पॉइंट कोणता असेल तर हा असेल.
ओके, तर ह्या 3 पॉइंट मधून जाणार माझं काय झालं, सर्कल तयार झालं. ओके, या 3 पॉइंट मधून माझं सर्कल जाणार तयार झालं. ओके, नंतर अजून एक त्याच्यामध्ये प्रकार होता, सी एंटर केलं, नंतर 2P सर्कल, 2 पॉइंटला चिटकून जाणार सर्कल. आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट ह्या सर्कलचा घेऊया आणि सेकंड पॉइंट ह्या लाईनचा घेऊया. ओके, फर्स्ट पॉइंट घेतला, नंतर सेकंड पॉइंट आपण ह्या लाईनचा घेऊया. ओके, बघा फर्स्ट पॉइंट हा झाला आणि सेकंड पॉइंट हा झाला. याला काय म्हणायचं, 2P सर्कल. 2P म्हणजे 2 पॉइंट सर्कल. हे कोणतं झालं, 3 पॉइंट सर्कल. हे 2 पॉइंट सर्कल. ओके, नंतर हे आपण हे पण 3 पॉइंट सर्कल काढलं. ओके, नंतर ह्याच्यातच आता एक अशा काहीतरी लाईन्स काढूयात. ओके, मी हे 3 टँजंट काढलेत असं समजा. ओके, आणि ह्या 3 टँजंटला टच करणारं सर्कल पाहिजे मला. ओके, 3 टँजंटला टच करणारं सर्कल पाहिजे. काय करणार, परत एकदा सी एंटर केलं. ओके, नंतर TTR. ओके, परत काय तर म्हणते बघा, स्पेसिफाय पॉइंट ऑन ऑब्जेक्ट फॉर फर्स्ट टँजंट ऑफ अ सर्कल. आता ही फर्स्ट टँजंट आहे, नंतर ही सेकंड आणि नंतर थर्ड. वन सेकंड. मॅम साक्षी अग्रवालला जॉईन करा ना. केलंय ना त्यांना join. ओके, फर्स्ट टँजंट मी ही घेतली, नंतर सेकंड हे आणि थर्ड हे. ओके, आणि इथून असं सर्कल येईल. ओके, तर 3 टँजंटला टच करून माझं हे सर्कल इथून गेले. ओके, बघा ही एक टँजंट, ही एक टँजंट आणि ही एक टँजंट कन्सिडर केली, पण ह्याला टच झालेलं नाही. का टच झालेलं नाहीये, तर आपण डिरेक्टली एवढी डायमीटर त्याला आपण काय घेतला होता, बरोबर एवढा डायमीटर घेतला होता. कंट्रोल Z करू, फर्स्ट सेकंड नंतर सेकंड. ओके, तर असं तुम्हाला काढता येते सर्कल. म्हणजे कळाले का सर्कल मधले प्रकार. बघा, पहिल्यांदा सेंटर रेडियस काढलं, नंतर सेंटर डायमीटर काढलं, नंतर 2.3 पाइन आणि टँजंट रेडियस आणि टँजंट म्हणजे 3 टँजंटला टच करून जाणार. आता इथं हे 2 टँजंट आणि प्लस आपण रेडियस त्याला दिले. ओके, नंतर नेक्स्ट कमांड कोणती होती, व्हॉट इज द नेक्स्ट कमांड, पॉलीलाईन. पॉलीलाईन. ओके, PL. आता इथं तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, लाईन कमांड इथून घेऊ शकता, सर्कल कमांड इथून घेऊ शकता, आर्क आहे, नंतर रेक्टेंगल आहे, सॉरी इलिप्स वगैरे आहे, नंतर हॅच कमांड पण आहे. ओके, डायरेक्टली तुम्ही इथून घेऊ शकता, किंवा काय करणार आपण पॉलीलाईन साठी
PL enter. PL एंटर. ओके, PL एंटर केलं, पॉलीलाईन स्टार्ट झाली. तर आता ही सगळी मी अशी पॉलीलाईन काढते. ज्यावेळेस आपण एक सिंगल लाईन काढतो त्यावेळेस त्याला एंड असतो काहीतरी. ज्यावेळेस आपण पॉलीलाईन काढतोय त्यावेळेस त्याला काही एंड नाही. ओके, जोपर्यंत आपण काढत जाईल तोपर्यंत ती तशीच राहते. आणि आता पॉलीलाईन सिलेक्ट करताना काय होणार आहे, टोटल पॉलीलाईन सगळी सिलेक्ट होणार. ज्यावेळेस आता मी सिंगल लाईन काढले त्यावेळेस बघा सिंगल लाईन फक्त सिलेक्ट होते. सगळ्या लाईन सिलेक्ट होतात का, नाहीत होत. पण मी पॉलीलाईन काढले त्यामुळे कंटिन्युअस लाईन झाली आणि त्यामुळे ती काय होती, सगळे सिलेक्ट होती. ओके, तर ही झाली पॉलीलाईन. पॉलीलाईन साठी काय करणार, PL एंटर करणार. PL एंटर केल्यानंतर एक पॉइंट स्पेसिफाय करणार, नंतर सेकंड, नंतर थर्ड, नंतर फोर्थ, फिफ्थ. तुम्हाला जसं पॉलीलाईन पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. आणि कमांड मधून बाहेर पडण्यासाठी मी काय यूज करणार आहे, तर एस्केप की प्रेस करणार. ओके, एस्केप की काय करणार आहे, प्रेस करणार. नेक्स्ट कमांड कोणती आपली, REC. आर्क. ओके, वन सेकंड. ओके, नेक्स्ट कमांड आपली आर्क आहे. आर्क साठी काय करतो आपण, ARC एंटर. डायरेक्टली काय करतो, ARC एंटर. बघा ARC एंटर. ARC एंटर. ओके, आता इथं खाली बघा स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट ऑफ आर्क और अ सेंटर. एकतर स्टार्ट पॉइंट स्पेसिफाय करू शकता किंवा आर्कचा सेंटर पॉइंट तुम्ही स्पेसिफाय करू शकता. आपल्याला 10th मध्ये जॉमेट्री होती त्याच्यामध्ये आपण काय, आपल्याला एकतर सेंटर दिलेला असायचा किंवा स्टार्टिंग पॉइंट असायचा. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करू, स्टार्ट पॉइंट ऑफ द आर्क. ओके, स्टार्ट पॉइंट माझा हा असेल, नंतर सेकंड पॉइंट ऑफ द आर्क आणि सेकंड पॉइंट हा असेल. आता तुम्हाला हेलो मॅम. हा मॅम REC आहे कमांड दुसरी. नाही, REC नाही, मी REC म्हणाले का, पॉलीलाईन नंतर REC. आर्क आर्क कमांड ARC. हॅलो, येस मॅम. REC पण आहे रेक्टँगल कमांड, ते पण बघूयात आपण. आता आर्क चालू आहे तर आर्क बघूयात. ओके, आता आर्क आपण काय केलं, फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय केला आणि सेकंड पॉइंट स्पेसिफाय केला. आता नंतर आपल्याला एंड पॉइंट त्याचा स्पेसिफाय करायचं. ओके, माझा हा काहीतरी एंड पॉइंट आहे. तर अशा पद्धतीची माझी आर्क ड्रॉ झाली. ओके, अशा पद्धतीची आर्क ड्रॉ झाली. सेंटर पॉइंट हा आहे आणि स्टार्टिंग आणि एंड पॉइंट हे आहेत. ओके, आता इथून पण मी डायरेक्टली आर्क घेऊ शकते. बघा याच्यावरती क्लिक केलं की तुमची आर्क कमांड स्टार्ट होते. नंतर आता इथं सेंटर मला द्यायचं आर्कला. ओके, फर्स्ट मी सेंटर स्पेसिफाय केला, नंतर स्टार्टिंग पॉइंट आणि नंतर हा एंड पॉइंट. ओके, अशा पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता, तर आर्क ड्रॉ करू शकता. हा, अशा पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता. आता इथं काय करायचं, आर्क वरती सिम्पली आर्क वरती जायचंय. आर्क वरती गेल्यानंतर तुम्हाला जर आर्कला सेंटर देऊन आर्कचा सेंटर देऊन परत स्टार्टिंग आणि एंड पॉइंट पकडायचा असेल तर काय करणार, सेंटर वरती क्लिक करणार. ओके, सेंटर स्पेसिफाय केला. आता मला इथून ते असा इथपर्यंत आर्क पाहिजे. ओके, मी स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट सिलेक्ट केला, मला ती आर्क मिळते. ओके, नंतर रेक्टँगल कमांड होती. ओके, बरोबर आहे, रेक्टँगल REC.
REC एंटर. ओके, REC एंटर केलं. बघा आता रेक्टेंगल साठी काय, एकतर फर्स्ट कॉर्नर पॉइंट स्पेसिफाय करायचं किंवा चाम्पर, इलेव्हेशन, फिलेट, थिकनेस आणि विड्थ, ह्या 5 प्रकारचे काय करू शकतो आपण, रेक्टेंगल काढू शकतो. आता फर्स्ट आपण सिंपल रेक्टेंगल, एक कॉर्नर बघूयात, एक कॉर्नर पॉइंट स्पेसिफाय करून बघूयात. ओके, कॉर्नर पॉइंट स्पेसिफाय केला, तिथून माझे काय झालं, रेक्टेंगल तयार झाला. ओके, कॉर्नर पॉइंट स्पेसिफाय केला आणि रेक्टेंगल तयार झाला. आता तीच कमांड तुम्हाला रिपीट पाहिजे तर काय करणार, स्पेस बार दाबणार. ओके, काय करणार, स्पेस बार दाबणार. बघा मी स्पेस बार दाबला, रेक्टेंगल कमांड आपोआप आली. परत एकदा बघा, एक कोणता तरी कॉर्नर पॉइंट स्पेसिफाय करते आणि बाकी सगळा रेक्टेंगल आपोआप येतो. ओके, आता ह्याच्यात तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. ओके, ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, डायमेन्शन देऊ शकता. आता मी काय करणार, एक 5 नंतर तुम्हाला काय करायचंय, कॉमा प्रेस करायचंय. ओके, कॉमा प्रेस केल्यानंतर 5 डायमेन्शन तुमचं फिक्स झालं. नंतर 5 नंतर 3 घेऊयात. ओके, 3 नंतर एंटर. तुमचा हा 5x3 चा काय झाला तर तुमचा हा 5x3 चा रेक्टेंगल तयार झाला. आपण मेजर करूया तिथं. मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर ओपन करावं लागेल. ओके, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर साठी काय ओपन, कोणती की आहे मला सांगा. D enter. ओके, डी एंटर. ओके, डी एंटर प्रेस केलं मी. डी एंटर प्रेस केल्यानंतर मला कशात जायचंय, स्टँडर्ड मध्ये जायचंय. ओके, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर आपण सेट करतोय, स्टँडर्ड मध्ये मी गेले. नंतर आपण अगोदर कोणते युनिट सेट केले ते लक्षात ठेवा. आता स्टँडर्ड मध्ये मी गेले, परत मॉडिफाय म्हणाले इथं. ओके, मॉडिफाय म्हणाले, नंतर इथे एक अजून विंडो ओपन होते. मॉडिफाय म्हणाल्यावर आता इथे लाईन्स येत आहेत, लाईन्स आपण चेंज करत नाही, बाय ब्लॉक बाय लेअर. ओके, नंतर इथे सिम्बॉल्स अँड एरोज येतात. आता बाय डिफॉल्ट हे एरोज आहेत असे. ओके, नंतर टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, जे तुम्हाला डायमेन्शन दिसणार आहे 1.015 किंवा 5 मीटरची आपली लाईन आहे, ती डायमेन्शन तुम्हाला किती मोठी दिसावी लागते. ओके, ती इथं तुम्हाला इथून चेंज करता येते टेक्स्ट हाईट मधून. ओके, नंतर इथं फिट. फिट म्हणजे काय, तर इथं डायरेक्टली तुम्हाला एरोज क्लोज्ड पाहिजेत. ओके, इथं किंवा तुम्हाला इथून लाईन अशी कट पाहिजे तर तुम्ही इथून सेटिंग करू शकता. ओके, नंतर इथं एरोज, टेक्स्ट, बोथ टेक्स्ट अँड एरोज. आता इथं तुम्ही जे काय आहे ते वाचून तुम्ही करू शकता. ओके, आता इथं फर्स्ट काय आहे, आयदर टेक्स्ट ऑर एरोज फॉर बेस्ट फिट. नंतर एरोज, नंतर टेक्स्ट, नंतर बोथ टेक्स्ट अँड एरोज. ओके, ही सेटिंग तुम्ही इथून करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेटिंग म्हणजे कोणती, तर प्रायमरी युनिट्स. आपण प्रायमरी युनिट्स कोणते सेटअप केलते, डेसिमल सेटअप केलतं. ओके, डेसिमल नंतर प्रिसिजन 0.0. ओके, प्रिसिजन 0.0. ओके, नंतर हे पुढचं काय एवढं गरजेचं नाहीये. नंतर ओके म्हणलं मी. ओके म्हणल्यानंतर सेट करंट म्हणायचं. ओके, ओके म्हणल्यानंतर काय म्हणायचं, सेट करंट. सेट करंट म्हणल्याशिवाय ते युनिट्स आपण जे सेटिंग केले ते अप्लाय होत नाही. ओके, सेट करंट म्हणलं. ओके, सेट करंट म्हणल्यानंतर क्लोज. ओके, सेट करंट म्हणल्यानंतर क्लोज. आता मला इथं डायमेन्शन बघायचे, डायरेक्टली मी इथं टॅब मध्ये गेले, डायमेन्शन दिसलं मला, इथं क्लिक केलं. तर इथं बघू आपण किती दिसतंय डायमेन्शन. खूपच लहान झाली.
ओके, हे माझं डायमेन्शन आलं इथं बरोबर. डायमेन्शन वरती मी गेले, नंतर परत एकदा ज्या साईडची मला डायमेन्शन मेजर करायची त्याचा फर्स्ट पॉइंट आणि लास्ट पॉइंट मी त्याच्यावरती क्लिक केला आणि साईडला क्लिक केलं. ओके, बरोबर आला का आपण आपला सर्कल सॉरी रेक्टँगल 5x3 चा आलं का लक्षात रेक्टँगलचं? Yes, ma'am. सगळ्यांच्या लक्षात आलं का? Yes, ma'am. ओके, ह्याच्यातच नंतर बघा आता रेक्टँगल मध्येच REC एंटर करणार, रेक्टँगलला REC एंटर करणार. ओके, त्याच्यातच नंतर काय चाम्पर आहे. ओके, त्याच्यातच काय आहे चाम्पर आहे. चाम्पर वरती क्लिक केलं, नंतर फर्स्ट चाम्पर डिस्टन्स फॉर अ रेक्टँगल. आता फर्स्ट चाम्पर डिस्टन्स मी 10 टाकलं. ओके, 10 एंटर केलं. ओके, नंतर सेकंड पण 10 टाकलं. ओके, 10 नंतर एंटर केलं. आता फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय करूया, सेकंड पॉइंट स्पेसिफाय करूया. चाम्पर का आला नाही मला? ओके, ह्याला चाम्पर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथून डिरेक्टली चाम्पर चाम्पर ओके, तुम्हाला जर ह्याला चाम्पर्स प्रोव्हाइड करायचे असतील तर तुम्ही इथून काय करू शकता, डिरेक्टली ह्याला चाम्पर प्रोव्हाइड करू शकता. येत तर नाही काय setting आहे याच्याकडे. चाम्परचं इथे येत नाहीये. AutoCAD मध्ये काय सेटिंग होते? ओके, चाम्पर प्रोव्हाइड करायचं म्हणलं पहिल्यांदा फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय करावा लागतो, नंतर फर्स्ट डिस्टन्स. ओके, नंतर सेकंड डिस्टन्स 10 एंटर. नाही ना, चाम्पर येतच नाही. चाम्पर म्हणजे थोडक्यात असा चाप मारल्यासारखं येतं इथं, पण इथं येईना गेलं. ओके, बघू आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू. अजून एक आहे रेक्टँगल मध्येच REC एंटर केलं, नंतर त्याच्यामध्ये इलेव्हेशन आहे बघा. आता इलेव्हेशन किती द्यायचंय मला, एक 10 दिलं मी इलेव्हेशन. ओके, 10 मीटरचं इलेव्हेशन दिलं. ओके, आणि नाही ना चाम्पर आता कसं काय यायला लागलं बघा. मगाची कमांड चाम्परची आपली आता आली, आपण 10 डिस्टन्स दिलं. ओके, म्हणजे इथून 10 आणि इथून 10 असं 10चं चाम्पर्स प्रोव्हाइड केलते. तर हे चाम्पर कमांड आपली आता स्टार्ट झाली. कशी काय स्टार्ट झाली काय नाही. REC एंटर केलं, रेक्टँगल कमांड एंटर केलं. इलेव्हेशनच बघा, REC एंटर केलं, REC एंटर केलं, नंतर ह्याच्यामध्ये इलेव्हेशनला गेले मी. आता इलेव्हेशन मी 10 दिलं, एंटर केलं. तर मी किती दिले ह्याला इलेव्हेशन? इलेव्हेशन आपल्याला टॉप मध्ये दिसणार आहे का? नाही दिसणार. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, रोटेट करावं लागेल. ओके, ड्रॉइंग रोटेट करावं लागेल.
तर आता इथं आपला टॉप व्ह्यू चालेल. ओके, आपण काय करू, फ्रंट व्ह्यू न बघू. ओके, फ्रंट व्ह्यू न पण नाही दिसत, व्ह्यू बदलूया. बॉटम. ओके, बॉटम न बघितलं तर ते एकावर एक दिसतंय. लेफ्ट, राईट, आपल्याला त्याला आयसोमेट्रिक व्ह्यूज न बघावं लागेल, त्यावेळेस आपल्याला ते इलिव्हेशन दिसणार. ओके, आता ह्या ब्लॉकला मी इलिव्हेशन दिलंय 10. ओके, तर हे सगळ्यांच्या वर दिसतंय. का वरती दिसतंय, तर त्याला 10चं आपण इलिव्हेशन प्रोव्हाइड केलं. जर आपण हा UCS आयकॉन फिरवला, ओके, तर आपल्याला इथं लक्षात येते की 10चं ह्याला इलिव्हेशन काय आलेलं आहे. नंतर बघा, फिलेट बघितले, फिलेट याच्यामधून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. फिलेट म्हणजे काय, तर तुम्हाला इथं हे 2 कॉर्नर नसतील तर तुम्हाला हे कॉर्नर जर जोडायचे असतील तर तेव्हा फिलेट कमांडचा यूज होतो. ओके, थिकनेस. थिकनेस म्हणजे काय, एखाद्या थिकनेस नाही, आता समजा मला काहीतरी 3 मीटर थिकनेसची जे आउटर बॉर्डर जे आहे ते 3 मीटर थिकनेसची पाहिजे. ओके, तर इथं मी ते काढू शकते. कमांड का चालू नाही. ओके, आपण रेक्टँगलचं नेक्स्ट लेक्चरला बघूयात. फॉर टुडे एवढंच बघूयात आपण. बरं, ह्याच्यात कुणाला काही डाऊट आहे का रेक्टँगल सोडून? रेक्टँगल सोडून कुणाला काही डाऊट आहे का? बोला फास्ट. No, ma'am. ओके, आतापर्यंत शिकवलेलं कॅड मधलं कळालं का तुम्हाला? Yes. Yes, ma'am. 1 सेकंड. वेट फॉर 2 मिनिट्स. प्रेझेंटली टाकू नका कोणी सुद्धा, वेट करा.
Roll number 1. Present. the answer. Present. 2, 3, 4, 5, Present. 6, Present. 7, 8, Present, ma'am. 9. Present. Number 8 present. Okay, 9. Roll number 9. Present. 499. Prithviraj. पृथ्वीराज शिंदे तुमचा रोल नंबर 9 आहे का? हा. ओके. 10, Present, ma'am. 11, 12, 13. Ma'am. 12 प्रेझेंट आहेत का? Yes, ma'am. 13, Present, ma'am. 14, 15, Present. 16, Present. 17. 14 present, ma'am. Okay. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 25, 25 प्रेझेंट आहेत का? 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, Present, ma'am. 29, 30, 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present. 34, 34, 35, Present. 36, Present. 37, 38, 39, Present, ma'am. 39 present. 40, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 46, 47,